राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेणार नाही, जे भावाचे झाले नाहीत ते आपले काय होणार? भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांना टोला लगावला। अजूनपर्यंत तरी आम्ही युतीमध्ये आहोत। पुढचं आजच कोण काय सांगू शकत नाही आहे, कारण त्याला अजून पावणे 5 वर्ष बाकी आहेत। लक्षात आलं का? पावणे 5 वर्षामध्ये किती घडामोडी होतील काय हे आज सांगणं योग्य दिसत नाही आहे। परंतु जोपर्यंत आम्ही युतीमध्ये चाललेलो आहोत तोपर्यंत आमच्याकडनं काय चुकीचं होणार नाही आणि त्याप्रमाणे आम्ही जाऊ। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अजय नाडकर आपल्या सोबत जोडलेत। अजय, पालकमंत्री पदाचा वाद हा पेटलेला आहे आणि त्यातच आता गोगावले यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। जे भावाचे झाले नाहीत ते आमचे काय होणार असं म्हणत सुनील तटकरे यांना त्यांनी टोला लगावलाय। जगदीश, नक्कीच रायगडच्या पालकमंत्री पदाचा जो मुद्दा आहे तो आता महायुतीमध्ये कलीचा ठरला आहे। त्याचमुळे सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। भरत गोगावले यांच्याकडून आज एक प्रतिक्रिया समोर आलेली आहे, जे भावाचे झाले नाहीत ते आपले काय होणार, अशा पद्धतीची प्रतिक्रिया करत थेट सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे। रायगडचे तिन्ही आमदार सातत्याने सुनील तटकरे यांच्यावर आरोप करत आहेत की विधानसभेमध्ये निवडणुकीत आम्हाला पाडण्याचं जे प्रयत्न जे आहे ते सुनील तटकरे यांनी केला आणि त्यामुळेच आता राष्ट्रवादी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना याचा जो वाद आहे तो आता विकोपाला गेल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादीकडून ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती। या ठिकाणी राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांनी शिवसेनेवर आरोप केला होता। शिवसेनेने श्रीवर्धन मतदारसंघामध्ये गद्दारी केली, महाविकास आघाडीच्या उमेदवाराची हातमिळवणी केली आणि त्यामुळे महायुतीचा जो वाद आहे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा जो समोर येताना आपल्याला पाहायला सातत्याने भेटत आहे। जगदीश जी, धन्यवाद अजय दिलेल्या माहितीबद्दल।